मध्यरात्र झाली होती. मुक्तेला अचानक जाग आली. आदिमायेने डोळे उघडले तेव्हा तिच्या ध्यानात आले की घरभर पौर्णिमेचे चांदणे पसरलेले आहे. मुक्ताई चटकन उठली, झोपडीच्या बाहेर आली. तिच्या लक्षात आले झोपडीत पसरलेला चंद्रप्रकाश आकाश मध्यावरल्या पौर्णिमेच्या चंद्राचा नसून समोरच्या वडाखाली समाधी अवस्थेत शांत बसलेल्या आपल्या लाडक्या ज्ञानदेवांचा आहे. ज्ञानदेव हे साक्षात शांतीब्रह्म आहेत याची साक्ष त्यांच्या सर्वांगातून पाझरणाऱ्या शांतिकिरणांनी मुक्ताईला दिली होती. त्यांच्या मुखातून काल संध्याकाळी ऐकलेली ओवी मुक्तेला आठवली. जयाचिया बर्वेपणी की जे आठा रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयणी विसावा जगी. केवळ 8 रसच नाहीत तर माणसांनी आपले अवघे आयुष्य ओवाळून टाकावे अशी शांतचित्त प्रतिभा आणि प्रज्ञा लाभलेल्या ज्ञानदेवांकडे डोळे भरून पाहताना मुक्तेचा ऊर आनंदाने भरून आला. अशी शांती मानवी आयुष्यात अजूनपर्यंत डोकावलेली नाही याची तीव्र जाणीव मुक्तेला झाली. आपल्या घरात पसरलेला चंद्रप्रकाश हा ज्ञानदेवांच्या असीम शांतीचा आहे या जाणीवेने मुक्तेला खूप आनंद झाला. काल 4था अध्याय संपला होता. आज 5व्या अध्यायाला सुरुवात होणार. मनातला संशय एकदा का नष्ट झाला की मानवी मन चंद्रप्रकाशासारखे शांत होते याचा अनुभव कालच ज्ञानदेवांनी श्रोत्यांना दिला होता. मुक्ताई ज्ञानदेवांच्या जवळ गेली. तिने त्यांना हलकेच स्पर्श केला. आदिमाईचा स्पर्श त्यांच्या लक्षात आला. त्यांनी डोळे उघडून मुक्तेकडे पाहिले आणि म्हणाले, मुक्ते, बैस माझ्याजवळ. मुक्ताई त्यांना लगटून बसली. मुक्ताईला त्यांनी म्हणाले, मुक्ते, गीतेवर भाष्य करताना माझ्या मनात तुझे अभंग घुमत असतात. काल रात्री तू झोपलीस तेव्हा मी ते सारे माझ्यासाठी पुन्हा एकदा लिहून काढले आणि बाहेर येऊन त्या अभंगांच्या चिंतनात दंग झालो. मध्यरात्र उलटून चालली आहे हे तू मला जाणवून दिलेस. आज तू गीता भाष्याच्या वेळी माझ्या समोर बैस. ब्रह्माच्या ठायी ज्याचे मन विसावते त्या योगयुक्त पुरुषाच्या कर्माविषयी आज मी बोलणार आहे. कर्म करूनही नैष्कर्मी अवस्थेत कसे जगायचे हे मी तुझ्याकडून शिकलो. मुक्ताई ज्ञानदेवांच्या कुशीत शिरली. तिचे डोळे भरून आले होते. ज्ञानदेवांनी मुक्ताईच्या मुखावरून प्रेमाने हात फिरवला तेव्हा मुक्तेला आईची आठवण झाली. पहाट होऊ लागली याची साक्ष आता पक्ष्यांच्या किलबिलीतून जाणवू लागली होती. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. मग पार्थु श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे. एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरोपला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखीत साप पुढती. ऐसे द्वयर्थ हे बोलता, आम्हा नेणती यांचिया चित्ता. आपुलिये चाडे श्री अनंता, उमजू नोहे. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एक निष्ठची बोलिजे. हे आणिकी काय सांगिजे तुम्हां प्रती. तरी याची लागी तुमते, म्या राऊळासी विनविले होते. जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोहीन माझी बरवा, मार्गू कवण. जो परिणामींचा निर्वाळा, अचुंबित ये फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. श्रोते हो, भक्तश्रेष्ठ अर्जुन भगवंताचे कर्मयोगावरील भाष्य ऐकून
काहीसा गोंधळात पडला होता. म्हणून अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागला की भगवंता, काय रे हे तुझे मनाला गोंधळात टाकणारे बोलणे? तू काही निश्चयात्मक विचार देणार असशील तर तुझ्या उपदेशाचा मला थोडा तरी विचार करता येईल. पूर्वी तू सर्व प्रकारच्या कर्मांचा संन्यास निरूपिला होतास आणि आता मात्र तू कर्मयोगावर विशेष भर द्यायला लागला आहेस. अनंता, तुझे बोलणे मला थोडेसे द्वैअर्थी वाटते. मी तर अज्ञ, त्यामुळे मला काहीच उलगडा होत नाही. ऐक, तुला जो निश्चित असा शाश्वत उपदेश करायचा असेल त्यासंबंधी तू बोल. हे मी का तुला सांगायला हवे? राऊळांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या प्रिय देवा, मी तुला विनंती केली होती की परमार्थ मला समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांग. मागे काय घडले ते आता बाजूला ठेवून भगवंता, तुला मी विनंती करतो की अध्यात्म ज्ञानाची नीट उकल करून सांग. कर्मसन्यास मार्ग श्रेष्ठ की कर्ममार्ग श्रेष्ठ ते नीटपणे समजावून सांग. जो मार्ग माझ्या अंतिम हिताचा असेल, ज्याचा परिणाम चांगला असेल आणि जो आचरण्यास सोपा असेल तो मार्ग मला तू सांग. जैसे निद्रेचे सुखन मोडे आणि मार्ग तरी बहुसाल सांडे, तैसे शोकासना सांगडे सोहपे होय. येणे अर्जुनाचेनी बोले, देवो मनी रिझले, मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रुही परीलाहे खेळावया. पाहे पा शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूचिया आर्ता, काय क्षीराब्धी दूध भाता देईचे जिना. तैसा औदार्याचा कुरुठा, कृष्ण आपु जाहलिया सुभटा, का सर्व सुखांचा वसवटा तोची नोहावा. एथ चमत्कारो कायसा, गोसावी लक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सवेसा मागावाकी. म्हणून अर्जुने म्हणितले, ते हासोनी ये रे दिधले, तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. भगवंता, एकदा का मेण्यात बसले आणि प्रवासाला सुरुवात झाली की निद्रेचे सुख मनाजोगे खूप मिळते आणि वाटचाल पाहावी तर पुरेशी झालेली असते. असा सुखकर मार्ग तू मला सांग. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्णाला संतोष वाटला. भगवंताच्या मनाला खूप समाधान वाटले आणि भगवंत अर्जुनाला म्हणाले, तुझ्या मनासारखा आता तुला उलगडा करून सांगतो. श्रोते हो, सुदैवी साधक भक्त जे असतात त्यांना कामधेनूसारखी आई लाभते आणि त्याचा दृश्य परिणाम असा होतो की आकाशातला चंद्रसुद्धा त्यांना खेळायला मिळतो. पार्था, तू एक लक्षात घे की शंभू महादेव उपमन्यूवर प्रसन्न झाले आणि दूध भातासाठी त्याला क्षीरसागर दिला. त्याप्रमाणे औदार्याचे जणू घर असलेला भगवान श्रीकृष्ण, सर्वश्रेष्ठ योद्धा असलेला जो अर्जुन त्याला वश झाला, तर तो भक्तश्रेष्ठ अर्जुन सर्व प्रकारच्या शाश्वत सुखाचे निवासस्थान झाला, तर त्यात आश्चर्य कसले? यामध्ये खरे तर काहीच आश्चर्य नाही की चमत्कार नाही. लक्ष्मीकांतासारखे वैभव समोर ठाकल्यावर श्रोते हो, पार्थाने हवे ते मागून घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणून तर अर्जुनाने मनातली इच्छा प्रकट केली आणि श्रीहरी त्याच्याशी नेमके काय बोलला ते आता सांगतो. सावध चित्त होऊन ऐका. तो म्हणेगा कुंती सुता, हे संन्यास योग विचारिता, मोक्ष कर तत्वता दोन्हीही होती. तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोग कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तैसे सारा सार पाहिजे,
तरी सोहपा हाच देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासी याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, हे कुंतीसुता, कर्मसन्यास आणि कर्मयोग या दोघांचा तात्विक पातळीवर विचार केलास तर तुझ्या लक्षात येईल की दोन्ही मार्ग हे मोक्षदायकच आहेत. तुला सांगतो ते तू नीटपणे समजून घे. जाणते आणि नेणते दोघांनाही निष्काम कर्मयोग सहजपणे आचरणात आणता येतो. जशी होडी स्त्रिया आणि मुले या दोघांनाही नदीच्या पैलतीरावर नेऊन सोडते, त्याप्रमाणे निष्काम कर्मयोगाच्या सहाय्याने मोक्षाच्या पैलतीरावर सहजपणे पोहोचता येते. सारासार विचार केला असता हाच मार्ग अधिक सुगम आहे आणि आश्चर्य म्हणजे निष्काम कर्मयोगाच्या आचरणाने कर्मसन्यासाचे फळ आपोआप लाभते. म्हणून मी तुला आता कर्मसन्यासाची लक्षणे सांगतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की हे दोन्ही मार्ग एकरूपच आहेत. तरी गेली याची सेन करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा जाहला, संगी तोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता ग्रहाधिक आघवे, ते काही नलगे त्यजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंग म्हणूनी. देखे अग्नि विझोनी जाये, मग जे राखोंडी केवळ होये, तैते कापुसे गिवसूये जिया परी. तैसा असतेनी उपाधी, ना कळिजे तो कर्मबंधी, जयाची बुद्धी संकल्प नाही. म्हणून कल्पना जय सांडे, तैची गा संन्यासु घडे, या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योग. हा जो नित्य संन्यासी असतो तो कधी निजवस्तू हरपली तरी त्याचे स्मरण चुकूनही करीत नाही, की हवी असलेली वस्तू प्राप्त झाली नाही तरी तिची इच्छा मनी बाळगत नाही. खरे सांगायचे तर तो अचल अशा मेरू पर्वताप्रमाणे कुठल्याही अवस्थेत अत्यंत स्थिर असतो. त्याच्या अंतःकरणात मी, माझे, मला ही आंदोलने कधीच झोका घेत नाहीत. किंबहुना मीपणाच्या स्मृती त्याच्या लोप पावलेल्या असतात. पार्था, त्याला नित्य संन्यासी म्हणून आपण ओळखावे. सर्व पातळ्यांवर मनाने जो उदास झालेला असतो, त्याला आसक्तीने सोडून दिलेले असते, त्यामुळे तो सुखाचे साम्राज्य उपभोगू शकतो. मुळात मनात सर्व प्रकारची सुखे भोगावीत ही वासना असते, परंतु आसक्तीनेच या नित्य संन्यासी पुरुषाचा संग सोडून दिलेला असतो. त्याचा दृश्य परिणाम काय होतो तर संन्यासासाठी त्याला घरादाराचा त्याग करावा लागत नाही. एकदा का अग्नी पूर्णपणे विझला की पाठीमागे राख उरते. ही राख मग कापसात देखील लपेटून घेता येते. त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत कुठल्याही प्रकारचा संकल्प नांदत नाही, तो पुरुष उपाधीत असला तरी तो कधी कर्मबंधनाने लिप्त होत नाही. पार्था, म्हणून मी तुला सांगतो की जेव्हा मनातल्या सर्व प्रकारच्या संकल्पांचा लोप होतो तेव्हाच कर्माचा संन्यास घडतो. म्हणजे मनातला काम संपल्यामुळे निष्काम कर्मयोग घडतो आणि त्याच वेळेला सहजपणे कर्मसन्यास सुद्धा घडतो. म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत.
एरहवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्य कर्म संस्था जाणती केवी. सहजे ते अज्ञान, म्हणून म्हणती हे भिन्न, एरहवी दीपा प्रती काई आनान, प्रकाशु आहाती. पै सम्यक एके अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे, ते दोन्ही तेही ऐक्य भावे, मानिती गा. पार्था, जे केवळ अजाण आहेत, ज्ञानाच्या अभावामुळे अज्ञानी आहेत, त्यांना कर्मसन्यास म्हणजेच ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग हे दोन्ही मार्ग खरे तर लक्षातच येत नाहीत. ते केवळ अज्ञानी असल्यामुळे सांख्यांचा ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग हे दोन्ही मार्ग वेगळे आहेत असे मानतात. पार्था, दिवे वेगळे असले म्हणून त्यांचा प्रकाश वेगवेगळा असतो का? ज्यांनी या दोन्ही मार्गांपैकी एकाचा परिपूर्ण अनुभव घेतला, त्यांना दुसराही मार्ग ऐक्य भावनेने जाणता येतो.